आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी MJ न्यूजला सबस्क्राइब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करा. सदैव ताज्या बातम्यांसह जुळून रहा. MJ. 4 दिवसापासून तकलीफ होती. आमच्या येथील जुने कार्यकर्ते नेमकं त्यांच्याच घरी असं घडलं गेलं आहे आणि जे न्यायाधीश आहेत त्यांची अशी परिस्थिती असेल तर सर्वसामान्याची काय परिस्थिती आहे तुम्ही पाहून घ्या. आणि हे सार्वजनिक याबद्दल मी 2-3 वेळा महाशय BDO साहेब यांना देखील लेखीपत्र दिलं होतं की आमच्याकडे स्वच्छता नाही, गटारीची साफ होत नाही, त्यामुळे कालरा मलेरिया भटक्यासारख्या कालरा मलेरिया पटकी यासारख्या रोगाची प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एखाद्या वेळेस जीवितहानी होण्याची दाट शक्यता आहे. तरी नमस्कार, आपण पाहत आहोत MJ न्यूज, निर्भीड निडर जनतेचा आवाज. मी आपल्यासोबत दादाराव वाघ. भागदरा गावातील पाणी पुरवठ्यात धक्कादायक निष्काळजीपणा उघड. टाकीनं साफ केल्याने नळातून थेट मृत पक्ष्यांचे सांगाडे. ग्रामस्थ संतप्त. जिल्हा जळगाव जामनेर तालुक्यातील भागदरा गावात प्रशासनाच्या भयंकर गलथान कारभाराचे एक उदाहरण समोर आले आहे. अनेक महिन्यापासून नव्हे तर ग्रामस्थांच्या मते तब्बल 7 ते 8 वर्षापासून पाण्याच्या टाकीची स्वच्छता न केल्यामुळे आज गावात नळातून येणाऱ्या पिण्याच्या पाण्याचे मृत पक्ष्यांचे सांगाडे, सडके पंख, घाण आणि दुर्गंधीयुक्त अवशेष थेट घराघरात पोहोचले. गावात भीती, संताप आणि प्रशासनाविरोधात रोष उसळला आहे. नेमके काय आहे प्रकरण जाणून घेऊ आपण. आज भागदरा गावातील अनेक घरांमध्ये नळाद्वारे येणाऱ्या पाण्यात मृत पक्ष्यांचे अवशेष, पिसे, हाडके आणि कचरा दिसल्याने ग्रामस्थ हादरले. गावकऱ्यांच्या मते पाण्याच्या टाकीत दीर्घकाळ स्वच्छता न केल्यामुळे टाकीत पडून मृत्यू झालेल्या पक्ष्यांचे सांगाडे कुजून पिण्याच्या पाण्यात मिसळले. या प्रशासकीय कारभारामुळे आरोग्याचा गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता गावकऱ्यांकडून वर्तवली जात आहे. ग्रामस्थांनी सांगितले की हे दूषित पाणी पिण्यास तर सोडाच, अंघोळीसाठी सुद्धा योग्य नसेल. यामुळे लहान मुले, गर्भवती महिला आणि वृद्धांमध्ये जलजन्य आजारांचा प्रचंड धोका निर्माण झाला आहे. गावात आधीच काही जणांना पोटदुखी आणि जुलाबाच्या तक्रारी सुरू झाल्याची माहिती या ठिकाणी नागरिकांनी दिली. प्रशासनाचे दुर्लक्ष आणि अरेरावी. ग्रामस्थांनी थेट सरपंच, ग्रामसेवक, सदस्य आणि गटविकास अधिकारी यांच्या निष्काळजीपणावर आरोप केला आहे. याहूनही धक्कादायक म्हणजे पाणी पुरवठा विभागातील जबाबदार कर्मचाऱ्याशी ग्रामस्थांनी याबाबत विचारणा केली असता कर्मचाऱ्याने उडवाउडीचे उत्तरे दिले अशी माहिती देखील या ठिकाणी ग्रामस्थांनी दिली. गावकऱ्यांनी जेव्हा सांगितले की दूषित पाणी जर नळाला येत असेल तर आम्ही ते पिणार नाही, तेव्हा संबंधित कर्मचाऱ्यांनी उत्तर न बोलण्यासारखे होते असे दिले. या वक्तव्यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले असून प्रशासनाच्या बेफिक्रीवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. गावकऱ्यांच्या तातडीच्या मागण्या. भागदरा ग्रामस्थांनी एकमुखाने प्रशासनाकडे मागण्या मांडल्या आहेत. दोषी ग्रामसेवक, अधिकारी व कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई करावी. नियमित तपासणी, स्वच्छता आणि पाणी पुरवठ्याबाबत प्रचंड निष्काळजीपणा केल्याचा आरोप. पाण्याच्या टाकीची तात्काळ स्वच्छता व तपासणी करावी. तसेच पुढील काळासाठी नियमित स्वच्छतेचे वेळापत्रक जाहीर करणे बंधनकारक व्हावे. सुरक्षित पाण्याची पर्यायी व्यवस्था करावी. नळातील दूषित पाणी पूर्णपणे थांबवून सुरक्षित टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा. प्रशासनावर मोठे प्रश्नचिन्ह. भागदरा गावातील या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण पाणी पुरवठा यंत्रणेवर तसेच ग्रामपंचायत, पंचायत समितीच्या कार्यपद्धतीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ग्रामस्थांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे आग्रह केला आहे की ही केवळ चूक नव्हे तर गावकऱ्यांच्या आरोग्याशी खेळ करणारा गंभीर गुन्हा आहे. त्वरित तपासणी करून दोषींना निलंबित करावे अशी मागणी एकमुखाने ग्रामस्थांकडून जोर धरत आहे. काय काय आलं त्यामधून? त्यामध्ये घाण पडली, त्यातून पडले, पक्क पडले, आतडे पडले, पक्षाचे पक्क आले, आतडे वातडे सारी येऊन पडले. 15 दिवस झाले सोसून महिना झाले, 15 दिवस महिना झाले. आजारी पडले लेकरं बाय. इकडे पाहून बोला. आधी पडलं लेकरं. पक्क आहे, पक्काचे सोसा काय आहे, ना ते? आतडे आहे. ते गांदा खवा, त्याचा गांदा खवा आणणार होते. गांदा खवा ते घाण. पावजा न्यूज दोन महिना झाले चालू आहे. महिना झाले बरोबर चालू आहे. चालू आहे. शिपाईला सांगा, शिपाई काही शिपाई ध्यान देत नाही. शिपाई ध्यान देत नाही. 2-3 लेकरं सिरियस आहे म्हणा, का ऍडमिट केले म्हणा. संडास उलटी तर हमेशा चालू राहते आता आमच्या इथे. संडाशी लागतं नेहमी, सर्दी होते, लेकरं नेहमी आजारी पडत राहा उतरतो घाण पाण्यामुळे. हा, शिपाई सांगितले, शिपाई लोक तोट होतो. तटच होतो ना, तटच तर वय. प्रेमाने बोलायला तयार नाही. असं म्हणलं पाहिजे मग त्याने काय आलं बुवा, का मी काय सावकाशी करतो का काही येतं, तटच होतं माणसाने. बाहेर टाकतो म्हणा. बायावर तटच होतं मग. मग बोला ना बोलताना आता रात्री 1:30 वाजता पाणी येणार आहे दादा आम्हाला. आम्ही नाही मामी म्हणलं गंदा पाणी तरी कसं पण प्या? ना म्हणतो मी पाणी सोडीन आणि तुम्हाला ते पाणी प्यावंच लागेल ना. पेरा तर त्याने नका प्या, भरणं पडीन.
4 दिवसापासून तकलीफ होती. आमच्या येथील जुने कार्यकर्ते नेमकं त्यांच्याच घरी असं घडलं गेलं आहे. आणि जे न्यायाधीश आहेत त्यांची अशी परिस्थिती असेल तर सर्वसामान्याची काय परिस्थिती आहे तुम्ही पाहून घ्या. आणि हे सार्वजनिक याबद्दल मी 2-3 वेळा महाशय BDO साहेब यांना देखील लेखीपत्र दिलं होतं की आमच्याकडे स्वच्छता नाही, गटारीची साफ होत नाही, त्यामुळे कालरा मलेरिया भटक्यासारख्या कालरा मलेरिया पटकी यासारख्या रोगाची प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एखाद्या वेळेस जीवितहानी होण्याची दाट शक्यता आहे, तरी देखील त्याची काही एक तजवीज नाही झाली. आणि उलट BDOने ग्रामसेवक ग्रामपंचायत यांना पत्र पाठवलं की तुम्ही सदर अर्जाची योग्य ती चौकशी करा, न झाल्यास काही कमी अधिक झाला तर सर्वस्वी जबाबदारी तुमच्यावर राहील. तरी देखील काही एक परिस्थिती सुधारली नाही, जशी तशी राहील. कसं कसं चालतं पाणी एकदम म्हणजे ते पक्क येत आहे आपल्याकडे. समजून घ्या आमच्या वरच्या याच्यात आणि पाईप खोलला तर सगळ्या बायानं पाहिले, आमनं पाहिले. पाणी आम्हाला एकदम स्वच्छ पाहिजे. शिपायाला चांगलं शिपाई सबसे लागायला तयार नाही. आता पाणी टाकीतलं पाणी चेक झालं, आता 2-4 जण जातील टाकीतलं पाणी पाहतील, नंतर मग आता पुढे काही नळाला काय काय आलं काय गाणाली डायरेक्ट पख आले, सडेल पख आले, हाडका आले, सगळे पाहिले. हा ते बरं झालं ते पुस्तकाला ते आंब्याचाच भाऊ ये नाही एका पन्नी मध्ये बरा डायरेक्ट घेऊन जा. नेलं ना आमच्या छोट्याने बी नेलं ना आमच्या छोट्याने बी नेलं ये आमच्या. फोटो काढले ना, फोटो लावले ना, फोटो काढा. आणि तिच्यामध्ये गाळ किती घे हो राजू, गाळ किती घे. गाय बिगाची देत मी तर मी खोटी बोलली का? काल टाकी धुतली ते सरपंच म्हणून काल धुतली का? दुकान जाणार